चला आज दाखवते मी तुम्हाला मेथी मठरी। आजकाल काय झालंय, मुलांना बाहेरचं मार्केटमधलं वेफर्स कुरकुरे हे खूप खायला आवडतं, पण अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना घरच्या घरी स्नॅक्सचे पदार्थ करून दिले तर मला नाही वाटत मुलं बाहेरचं खातील। 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात अर्धी वाटी मी आता रवा घालणार आहे। बारीक रवा आहे। चवीनुसार मीठ घालायचंय, थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे, थोडेसे पांढरे तीळ घालणार आहे, थोडंसं लाल तिखट घालायचंय आपल्याला, थोडीशी हळद घालते मी आणि थोडीशी आपल्याला यात साखर घालायची आहे। तर साखर कशासाठी की त्यांनी आपल्या मठरीचा जो रंग आहे तो छान येतो। आता आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे। आता आपल्याला यात कडकडीत असं मोहन घालून घ्यायचंय, बघा अगदी कडकडीत असं मोहन घालून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। 1 वाटी धुवून चिरून घेतलेली मेथी घालायची आहे, मध्ये कसुरी मेथीचाही वापर करू शकता। अर्धी वाटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालते, यांनी चव छान लागते। बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजून घेतलं। 5 ते 10 मिनिटं आपल्याला याला असं सोडायचंय, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे। 5-10 मिनिटांमध्ये तो रवा छान फुलतो आणि आपली जी मठरी आहे ती एकदम क्रिस्पी होते। बघा आपलं छान पीठ तयार झालंय, मुरलंय। आता मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून याला पातळशी पोळी लाटून घेणार आहे। आता तुम्ही एका वाटीच्या कट करून घेऊ शकता। आधी आपण पूर्ण तयार करून घेणार आहे आणि मग तळायला घेणार आहे। अशा पद्धतीमध्ये आपण हे सगळं तयार करून घेऊ। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले, मीडियम फ्लेमवर आपल्याला या तळून घ्यायचे आहे। बघा अशा सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीमध्ये आपली मठरी तयार आहे। बघा किती छान क्रिस्पी झाली आहे। बघा अजिबात तेल राहत नाही। प्रवासामध्ये नेण्यासाठी पण तुम्ही बनवू शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही मुलांना देऊ शकता। चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।